खेळ जर पाहिला तर धावा बनवल्या जात आहेत फक्त आणि फक्त 6 धावा। एक गडी बाद झालाय, 6 धावा पहिल्या ओव्हर मध्ये बनवल्या जात आहेत। इथून पुढे संघर्ष करावा लागणार आहे नितेशला, कारण स्वतःकडे स्ट्राईक आहे आता आणि पहिली ओव्हर म्हटलं तर खूप कमी धावा या ठिकाणी पहिल्या ओव्हरला आल्या। अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे। या 18 चेंडूंच्या खेळामध्ये किती धावा येणाऱ्या काळामध्ये समजतील। चला लवकरात लवकर खेळा। संघी कोट्यातील षटक जर पाहिलं तर दुसरं षटक चालू झालंय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या ठिकाणी महेंद्र आलाय। सातत्याने या टीमचा विचार केला तर नक्कीच महेंद्र चौथी ओव्हर टाकत असतो, परंतु आज या ठिकाणी दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आलाय। आकाशचा विचार केला, आकाश सुद्धा तिसरी ओव्हर टाकत असतो, परंतु आज पहिली ओव्हर टाकली ना, अप्रतिम ओव्हर या ठिकाणी आकाशने टाकली आहे। हा चेंडू वाईट आहे, एक अवंतर धाव, ही धाव फलकावर वाढली जाईल। या अवंतर धावेने धाव फलक जर पाहिलं तर 7 वर जाऊन पोहोचते। 7 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या। शॉर्ट पिच बॉल पहा, कटचा फटका, चेंडू निघून चाललाय डीप कडे, सीमारेषा बाहेर, 4 धावांसाठी। चेंडू द्यायचा आहे पहा, वारा तिथे मारा आणि त्याच अनुषंगाने हा फटका आपण पाहिला। कव्हर आणि पॉइंट वरून उडवला होता, डीपला कुणी नव्हता, खाली क्षेत्र होतं आणि चेंडू दुसऱ्या टप्प्यावर बाहेर गेला। 4 धावा या चेंडूवर आल्या आणि 4 धावांनी धाव फलक जर पाहिलं पुढे सरकलं, 11 वरती जाऊन पोहोचले। म्हणजे संघाची धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये पोहोचली आहे। एक गडी बाद झालाय जो की मोहन बाद झाला होता। चांगला फटका मोहनने सुद्धा खेळला होता, 4 धावा त्याच्या बॅटीतून आल्या होत्या, परंतु त्याला बाद करण्यात आकाशला यश आलं। त्यानंतर पाहूया महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। पहिला बॉल टाकत असताना कुठेतरी वाईट टाकला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर लगेचच आक्रमक भूमिका नितेशने घेत असताना चौकार मारलाय। चला लवकरात लवकर खेळायला जाय, टाइमपास करू नका, कारण आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खूप मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायच्यात। त्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर खेळा। तुम्ही जेवढं लवकर खेळाल तेवढं लवकर आपल्या मॅचेस होतील, कारण कालचा दिवस जर पाहिला तर कालच्या दिवसामध्ये 2 मॅचेस झाल्या नाही टाइम झाल्या कारणाने, त्याच्यामुळे आज जरा लवकरात लवकर खेळायचा प्रयत्न करा। हा चेंडू चांगला टाकलाय, दट चेंडू सुंदर पद्धतीने हाताळला गेला। वुडलँड स्पॉटला चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट विसावला गेला तिकडे एस्टनच्या मागे। हा फटका चांगला आहे, या वेळेला नितेशच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 6 ने पुढे सरकली जाते, 17 धावा। सुंदर फटका पाहायला मिळाला, पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून हा फटका कसा सजवला, जसा चेंडू शॉर्ट पिच पडला आणि डायरेक्ट त्याला उचलला
जो कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून डीपला भेदून हा चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी 6 धावा आल्या. 6 धावेने धावफलक 17 वरती गेले. सुंदर फटकेबाजी आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये ज्या नितेशला थांबवलं होतं त्या नितेशने या ओव्हर मध्ये एक चौकार आणि एक षटकार मारून धावसंख्या वेगाने वाढवली आहे. 17 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावर लागल्यात. इथे कटरचा वापर होतोय. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळतोय म्हणजेच बोटांमध्ये चेंडू वळवला जातोय आणि चेंडू वळल्यानंतर हा डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक तेरी अशा पद्धतीने खेळ मैदानात चालू आहे. कारण एक बॉल नितेश मारतोय तर दुसरा बॉल लगेचच गोलंदाज डॉट बॉल टाकतोय. हा पहा, हा फटका सुद्धा सुरेख होता. सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा हा फटका पाहिला. कव्हर आणि पॉइंट वरून उडवलेला हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. या 4 धाबेने धाव फलक जर पाहिलं तर 21 वरती गेलाय. 21 धावा ही ओव्हर जर म्हटली तर थोडीशी महागडी ठरते. कारण या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या बॉलवर व्हाईट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर लगेचच नितेशने चौकार मारला आणि पूर्णपणे ही ओव्हर ही नितेशनेच खेळून काढले. कारण समीर भोईरला अजूनही नॉन स्ट्राईकलाच ठेवलेलं आहे. लेट कट करायचा प्रयत्न झाला, बॅकफुटला गेले, त्यानंतर पंच केला, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन इथे पाहायला मिळाला नाही. हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉलची संख्या झाली. षटक क्रमांक दुसरं संपलं. 12 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला. 12 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 21 धावा. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्र समाप्तीसाठी. या पहिल्या सत्रामध्ये किती धावा गोळा होतील? कारण नितेश या ठिकाणी क्रीजवर आहे, मैदानात आहे. जोपर्यंत नितेश मैदानात आहे तोपर्यंत या संघाची धावसंख्या नक्कीच उंची गाठेल. परंतु गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे होते. ही ओव्हर जर पाहिली तर तिसरी ओव्हर आहे. सांघिक कोट्यातील तिसरी आणि वैयक्तिक कोट्यातील पहिली. गोलंदाजी ट्रॅकवर साई येतोय. पूर्णपणे जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. समोर जर पाहिला तर समीर बोहीर आहे, ज्याने एक चेंडू खेळत असताना अजून एकही धाव काढली नव्हती. लोअर फुल टॉस बॉल दिशा देत असताना ऑन साइडला तिकडे सँडी होते. थोडासा बॉल पकडण्यासाठी फंबलिंग झाली, परंतु बॅकअप चांगला होता आणि बॅकअप चांगला असल्या कारणाने हा चेंडू अडवला जातोय. मिळतील या 2 धावा. 2 धावेंनी धावफलक जर पाहिलं तर पुढे सरकलं जाते. धावफलक जाऊन पोहोचतंय 23 धावांवरती. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पहिला चेंडू फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा दिली, त्यावर 2 धावा आल्या. आता पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे टाकला जातोय. साई गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट पिच बॉल होता, कट करायचा प्रयत्न झाला आणि इथे मोठी विकेट मिळाली, ती म्हणजे साईला. कारण कटरचा वापर झाला आणि समोर मारायचा प्रयत्न जरूर केला होता समीरने, पण चेंडू जागच्या जागी उडला आणि तिकडे एस्टांच्या मागे एकनाथ डगळे सर कुठली चुकी केली नाही. झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद झाला. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये दाखल होतोय, आदित्य. दोन गडी बाद झाले टीम दिशा 11 चे. दीक्षा 11 सॉरी.
दीक्षा 11 संघ फलंदाजी करतोय आतापर्यंत जर धावा जर पाहिल्या तर नक्कीच धावा बनवल्या गेल्यात 23 धावा, त्यामध्ये नितेश भोईरने बनवल्यात 8 चेंडूमध्ये 15 धावा। चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, थळ ठोकून आहे अजून मैदानात। इथे फटका चांगला आहे कव्हरला, इथे मिसफीड होतीये, विजय जगताप होते तिकडे, मिसफीड झाली आणि परिणामी चौकार आला। या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरकला गेला, धावफलक जाऊन पोहोचला गेला 27 धावा। 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। आल्या आल्या आगास्तर चौकाराने केलंय आदित्यने। पहिला बॉल आणि पहिलाच बॉल, कव्हरचा फटका आणि कव्हरचा फटका त्यावर आलेला चौकार। पुढचा बॉल, या ओव्हर मधला हा चौथा बॉल। साई सज्ज झालाय, समोर आदित्य आहे। ओ रिव्हर्सचा टेम या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत, त्याच कारणाने डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। या ओव्हरचं विश्लेषण करायला गेलं तर पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसरा बॉल विकेट मिळाली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर लगेचच आदित्य आला आणि त्याने चौकार मारला आणि चौथा बॉल कमबॅक करत असताना साईने डॉट बॉल टाकलाय। शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु शरीराला चेंडू आदळला जातोय आणि एक धाव इथे लेग बाईची कंप्लीट होते। एका धावेने धावफलक पुढे सरकला जाते, धावफलक जाऊन पोहोचते 28 धावा 2 गडी बाद। शेवटचा बॉल, या ओव्हर मधला तिसरं षटक प्रगती पथावर चालू आहे। आतापर्यंत पहिली ओव्हर जर पहिली आकाशची चांगली पडली, त्यानंतर महेंद्र आला, त्याची थोडी महागडी पडली आणि त्यानंतर साई आलाय। साईची सुद्धा ओव्हर या ठिकाणी चांगली पडतीये, कारण साईने आतापर्यंत एक चौकार खाल्ला होता, परंतु 7च धावा या ओव्हर मध्ये आल्या। येणारे शेवटचे 3 चेंडू जर पाहिले तर अप्रतिम टाकले साईने, थांबून ठेवले आदित्यला। आता नितेशला शेवटच्या ओव्हर मध्ये हाणामारी करायची आहे, जेवढी नितेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे तेवढं त्याच्या टीम साठी चांगलं ठरणार आहे, कारण 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात। 18 चेंडूंचा खेळ पाहता 28 धावा या वेळेला लागल्यात आणि हे मैदान जर पाहिलं ना तर नक्कीच या मैदानावर 60 धावा पण कमी पडतात, तर 28 धावा खूपच कमी आहेत। धावसंख्या उभारायची असेल तर या ओव्हर मध्ये हाणामारी करावी लागणार आहे। आमचे साथी समालोचक या ठिकाणी यांचं आगमन झालंय, मंगेश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय। या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांचं सहर्ष स्वागत आहे, तुम्ही आजच्या दिवसामध्ये त्यांना पण ऐकणार आहात। पाहूया 28 धावा 2 विकेट। विजय जगताप इथे खराब चेंडू वाईट, 51 धाव, 51 धावेने धावफलक पुढे सरकलाय। 29 धावा, पहिला चेंडू टाकत असताना स्क्वेअर मारा झाला, पंचांच्या उजवीकडनं सुरुवात झाली आहे। काहीसा पावलांचा रनअप घेत असताना विजयने गोलंदाजीला सुरुवात केली आहे। हा फटका चांगला आहे, ऑन साइडला फिरकावलाय, परंतु क्षेत्ररक्षक सोडली कॅच आणि दिला हा षटकार। पहा, कॅच घेतली असती तर 6 धावा वाचल्या असत्या, परंतु ही कॅच ड्रॉप झाली आणि परिणामी आपल्या टीमला भोगावे लागणार 6 धावा। या 6 धावा धावफलकावर ऍड होतील, 35 धावा लागल्या जातील। पहिला चेंडूवर षटकार मारलाय, आघात झालाय। या ओव्हर मध्ये किती धावा येणार? शेवटची ओव्हर आहे, हाणामारीची ओव्हर आहे आणि हाणामारीचं षटक म्हटलं तर हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचं काम फलंदाजाला करायचं असतं। या ठिकाणी कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, अडवला जाईल। थ्रो करेपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण झाल्या। तिसऱ्याचा कॉलिंग चालू आहे नितेशचा, परंतु नाही थांबवलं जात आहे।
फक्त आणि फक्त 2च धावा या ठिकाणी मिळतील। या 2 धावेने धावफलक 37 वर। 2 गडी बाद 37 धावा। आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले। पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू कसा असेल? कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला, मिडॉन आणि मिडो आपला भेदून चेंडू निघून चाललाय। चेंडूचा वेग जर पाहिला तर खूपच जास्त होता, चेंडू थांबला नाही, गाठली सीमा रेषा, आला A1 क्वालिटीचा आदित्यच्या बॅटतून ब्रँडेड चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक 41 वर जाऊन पोहोचलाय। ही ओव्हर या ठिकाणी महागडी ठरेल यात मात्र शंका नाही, कारण 3 चेंडूचा खेळ जर पाहिला तर नक्कीच 13 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात। फटका चांगल्या ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे का? अडवला गेलाय। इथे 3 धावा। या 3 धावेने धावफलक 44। वारा तिथे मारा, परंतु वारा तिकडून इकडे चाललाय, त्याच्यामुळे बॉल किती कणून मारा तो जाणार नाहीये। सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे झालं, कॅच जरूर सोडली, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला, हा अडवला गेला। त्यावर धावल्या गेल्या 3 धावा। तर विजय याचा पुढचा चेंडू आहे। या ओव्हर मधला 5वा चेंडू विजय टाकण्यासाठी सज्ज झालाय। 4 चेंडूंचा खेळ पाहिला तर 16 धावा आतापर्यंत गोळा झाल्या। 44 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या। तिसऱ्या ओव्हर पर्यंत वाटलं होतं थोडी कमी धावसंख्या होईल की काय। इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, वी शेप मध्ये आलेला हा दर्जेदार षटकार। या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जात आहे। 50 धावा, अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय। 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। कुठेतरी तिसऱ्या ओव्हर पर्यंत वाटलं होतं धावसंख्या कमी होते की काय, कारण नितेश नॉन स्ट्राइकला होता। त्यानंतर आदित्यने कमालीची फलंदाजी केली, एक षटकार एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या नेऊन पोहोचवले 50 धावांवर। त्यात नितेशचा पण योगदान आहे। हा फटका चांगला आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सँडी। एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाइस करावी लागणार। 1+ विकेट। 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालं। पहिला सत्र इथे समाप्त झालाय। पहिल्या सत्राचा खेळ जर पाहिला तर 24 बॉल या ठिकाणी एसएस स्पोर्ट्स संघाने टाकले आणि 24 बॉल मध्ये 51 धावा दीक्षा 11 संघाने ठोकल्यात। 52 धावांचा टार्गेट सेट आहे। हा टार्गेट 24 बॉल मध्ये कशा प्रकारे पूर्ण होईल याकडे लक्ष लागले, कारण दुसऱ्या सत्राला थोड्याच वेळात सुरुवात होईल। चांगली फलंदाजी नितेशने दाखवली, चांगली फलंदाजी या ठिकाणी आदित्यने दाखवली, कारण तिसऱ्या ओव्हर पर्यंत 28 धावा होत्या। त्यानंतर लगेचच यानंतर होणारा सामना स्पार्टन बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आहे दर्शन 11। दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय।
कृपया दोन्ही संघ ऐकत असतील तर नक्कीच नाणेफेकसाठी यायचंय. स्पार्टन बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध दर्शन 11. आजच्या दिवसातील दुसरी मॅच नाणेफेक केली जाईल. चला क्षेत्ररक्षक सजवायचा लवकरात लवकर. टीम मीटिंग करू नका जास्त. दोन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी इंटर होतील. सँडी त्याच्या सोबतीला आकाश येतोय. घातक फलंदाज आहेत, सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. कालचा दिवस जर पाहिला तर चांगली फलंदाजी आकाशने दाखवली होती. सँडीला तशी काहीशी चांगली कामगिरी करता आली नाही, कारण सलामीला येऊन नक्कीच त्याची विकेट गेली होती. परंतु आकाश हा चांगला खेळला होता. नाणेफेक होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विजयजी भरसट साहेबांच्या माध्यमातून ही आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होतीये. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर ऑनफिल्ड पंच हरीशला पाहताय आपण. बावन धावांचं लक्ष उराशी घेऊन मैदानामध्ये जोडी उतरले. सँडी त्याच्या सोबतीला आकाश आहे. दोघंही विध्वंसक फलंदाज आहेत. जर बॅट जर दोघांची चालली तर या 52 धावा 3 ओव्हर मध्ये पूर्ण करतील. परंतु वारा आहे आणि किच वारा इकडे लेफ्टीला चांगला आहे, त्याच्यामुळे लेफ्टी बॅट्समन जर पाहिला तर आकाश आहे, त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. परंतु पाहूया गोलंदाजी कशी होते. दीक्षा 11 संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कोणता गोलंदाज येतोय. स्ट्राइकला आहे सँडी, नाष्टक एंडला उभा आहे आकाश. पाहूया सुरुवात कशा प्रकारे होईल. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि तेव्हा मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य आहे. पहिली ओव्हर घेऊन आलाय. पॉवर प्लेची ओव्हर 6 चेंडू टाकायचे ते पॉवर प्ले मध्ये. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल, कारण समोर जर पाहिला तर विध्वंसक फलंदाज आहे सँडी. वाईट चेंडू. पंच आमच्याकडे फिरले, इशारा दिला, वाईटची घोषणा झाली. एक अवंतर धाव. ही धाव फलकावर वाढली गेली. या अवंतर धावेने जर पाहिलं तर नक्कीच संघाचा श्रीगणेश झालाय. पहिला बॉल टाकत असताना कुठेतरी स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर सँडी आहे. थोडेसे सफल झाले होते, परंतु चेंडू खूपच बाहेर टाकला गेला. त्याच कारणाने हा बॉल वाईड आला. या ठिकाणी पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. बॉडीचे जरा बाहेर टाकला जातोय, परंतु खूपच बाहेर टाकला जातोय. इतका बाहेर टाकला जातोय का चेंडू वाईट जातोय. आणि एक अवंतर धाव ही धाव फलकावर वाढली जाते. या अवंतर धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरकलं जाते. त्यापर्यंत 2 वाईट टाकले त्या ओव्हर मध्ये. पहिलीच ओव्हर आहे आणि P1 ची ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल टाकायचा आहे. पहिलाच बॉल टाकत असताना 2 वाईट टाकलेत आतापर्यंत. पाहूया. या ठिकाणी सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू खाली चाललेत. पहिला टप्पा पडलाय, दुसरा टप्पा सीमारेषा बाहेर येतोय. सँडीच्या बॅटूतून A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत पळत होते, परंतु
चेंडूचा वेग जास्त होता, चेंडू दुसऱ्या टप्प्यावर बाहेर गेलाय, म्हणजेच या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचं काम सँडी करतोय. पहिलाच बॉल आज टाकत असताना 6 धावा या धावफलकाला लागल्या. पहिले 2 बॉल वाईट आणि त्यानंतर हा चौकार. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला सँडीच्या बॅटीतून. पाहूया पुढे फलंदाजी कशी होईल. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न आणि या ठिकाणी मिस होतोय बॉल मारण्यासाठी सँडी. बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही झाला. तर पाहूया या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय नो साठी. नो बॉल आहे. एक मिनिट थांबा. थोडस डिफिकल्ट निर्णय आहे, त्यामुळे पाहूया नो आहे का फेअर डिलिव्हरी आहे. नो चेंडू आहे. फ्री हिट आहे आणि या फ्री हिट वर पाहूया. नोची एक धाव धावफलकाला वाढली जाते. 7 धावा धावफलकावर वाढल्या. या ओव्हर मधला फक्त आणि फक्त एकच बॉल टाकून झालाय. पहिल्याच बॉल या ठिकाणी फिरकावून दिला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे समाधानी झाले. सिंगल धाव ही धावफलकाला लागली गेली. धावा धावफलकावर लागल्या. मोहन आहे गोलंदाजी ट्रॅकवर. आता आकाश गेलाय स्ट्राईकला. थोडासा फील्ड पोझिशन सजत असताना या ठिकाणी, कारण डावखुऱ्याचा फलंदाज आहे. उजवा राईटी कॉम्बिनेशन चालू आहे मैदानामध्ये. चला लवकरात लवकर खेळायचं आहे. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावा लागतात. ओ या ठिकाणी आडव्या बॅटने फटका सजवलाय. ऑन साइडला डीपला क्षेत्ररक्षक आहे, अडवला जातोय चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. पाता पाता दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आणि 2 धावेंनी धावफलक पुढे सजलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलंय 32 धावा. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर 10 चेंडू मध्ये 20 धावा लागतात जिंकण्यासाठी. समोर आकाश आहे. गोलंदाजी चांगली होणार आहे का फलंदाजी? फटका तर सजवलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चाललाय चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या आणि नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर नक्की आकाश हा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. मोठा फटका लागत नाही आकाशच्या बॅटला, परंतु मारायचा प्रयत्न जरूर चाललाय. सातत्याने मोठे फटका मारायचा प्रयत्न आकाश करतोय, परंतु गोलंदाजी चांगली होतीये. मोहन गोलंदाजी ट्रॅकवर आहे.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओ लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला सजवला दूरवरून डीपला क्षेत्ररक्षक आहे चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत धावल्या गेल्यात या 2 धावा पूर्ण झाल्या 2 धावा या ठिकाणी जर पाहिलं तर थोडस काहीतरी फंबलिंग होते मैदानामध्ये आणि त्याच कारणाने 2 धावा ह्या पूर्ण केल्या गेल्या सातत्याने फटका मारायचा प्रयत्न चालू आहे आकाशचा 8 चेंडू 16 धावांची गरज आहे टॉपेज लागली इथे आकाश याला तंबूच्या आश्रयाला जावं लागणार आहे कारण मोठा फटका मारायचा प्रयत्न चालू होता प्रयत्न हा असफल राहिला मारता मारता चेंडूने बॅटला स्पर्श केला मागे गेला एस्टेनच्या मागे एसटी रक्षक तैनात होता कुठली चुकी झाली नाही आणि फलंदाज आकाश बाद झालाय आकाश याला तंबूच्या आश्रयाला जावं लागणार आता 7 चेंडू 16 धावांची गरज कोणता फलंदाज आकाशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय पाहिलं जाईल अमोल येतोय नक्कीच या खेळाडूकडे ती क्षमता आहे या खेळाडूकडे तो अनुभव आहे खूप वर्षाचा अनुभव घेऊन आता मैदानात उतरतोय कालचा दिवस जर पाहिला तर कमालीची फलंदाजी केली होती शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी हार ही पत्करावी लागली आणि त्याच कारणाने आता पाहूया या 16 धावा कशा प्रकारे अमोल बनवतोय एक काल गाजवला होता ही स्पर्धा गाजवेल का कारण जर सात चेंडू 16 धाब्यांची गरज आहे समोर जर पाहिलं तर अमोल आहे कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी अमोलने दाखवली होती परंतु आजचा दिवस जर पाहिला तर दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवसामध्ये पहिलीच मॅच खेळतायत आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे कारण 16 धावा बनवायच्यात कशा प्रकारे बनवल्या जातील पिच बॉल आउट बॅटने फटका सजवायचा होता चेंडू शरीराला आदळला पाता पाता एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न झाला आणि बघता बघता एक धाव पूर्ण झाली षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर तिसरं समाप्त झालं 18 चेंडूंचा खेळ इथून पूर्ण झाला या 18 चेंडूचा खेळ जर पाहिला तर नक्कीच 37 धावा 2 गडी बाद झालेत 37 धावा बनवल्यात अजूनही जिंकण्यासाठी 15 धावा लागतात शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटची ओव्हर म्हटलं तर हाणामारीची असते आणि दुसरा सत्र चालू आहे या दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 15 धावा लागतात टीम एसएस स्पोर्ट्स संघाला प्रत्येक खेळाडू चांगला खेळून गेला इथे जर पाहिलं तर नक्कीच सलामीला सँडी आला होता सँडी चांगला खेळून गेला त्यानंतर त्याच्या सोबतीला आकाश आला आकाश सुद्धा चांगला खेळून गेला परंतु आता पाहिजे अमोल आहे आणि त्याच्या सोबतीला महेंद्र आहे हे 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये या 2 खेळाडूंना या 15 धावा गोळा करायच्या आपल्या संघासाठी आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर या 15 धावा ठोकणं हे अनिवार्य आहे परंतु गोलंदाजी पाहूया दीक्षा 11 संघाकडे गोलंदाजी चांगली आहे बघूया कोणता गोलंदाजी या ठिकाणी चमकेल इथे लक्ष लागलं जाईल राहुल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू डिफेन्स करायचे राहुलला कारण धावा जर पाहिल्या तर 15 धावा आहेत समोर आणि त्या 15 धावा या रोखायच्या कशा प्रकारे केल्या जातील येणाऱ्या काळामध्ये समजेल 15 धावा करायच्या
6 चेंडू 15 धावा। समोर जर पाहिला षटकार चौकाराचा बादशाह उभा आहे अमोल। फटका तर चांगला आहे परंतु हवे ते क्षेत्ररक्षक खाली आणि टिपला जाईल झेल संपेल इथनं अमोलचा खेळ फलंदाज होतोय बाद। पंधरा धावा डिफेन्स करत असताना पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले। मोठा मासा गाळाला लावून दिलाय तो म्हणजेच राहुल याने। अजून पाहूया 5 चेंडू आहेत। 5 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या। जिंकायचं असेल तर संघर्ष करणं अनिवार्य आहे। इथे खराब चेंडू आहे। खराब चेंडू वाईट येतोय 51 धाव। समीकरण बदलते 5 चेंडू आणि 14 धावा। फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडेल। एक धाव कंप्लीट होईल। दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हो चालवलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली। आता मात्र इथे जर पाहिलं तर नक्कीच 4 चेंडू 12 धावांची गरज आहे। एखादा मोठा फटका आला तर मॅचला कलाटणी येईल कारण तो मोठा फटका येणं गरजेचं आहे। कशा प्रकारे येणार आहे येणारे काळात समजेल कारण 4 चेंडू 4 चेंडू मध्ये 12 धावा। फुलटॉस बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक आहे। अडतोय चेंडू एकच धाव। आता 3 चेंडू 11 धावा। जसा जसा चेंडू पडेल तसं तसं समीकरण या ठिकाणी बदलत जाईल। 3 चेंडू 11 धावांची गरज आहे। एखादा चांगला चेंडू जर पडला पंचांशी वाद घालू नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। पंच असतात ते तुमच्या मॅचचा लोकाझोका पाहत असतात। इथे जर पाहिलं तर नक्कीच नो चेंडू आहे। आता मात्र समीकरण बदलत आहे। बाहेरून कोणी बोलायचं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही अन्यथा नो प्लस 1 पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता खेळाडूने घ्यायची आहे। हाइट बॉल हाइट फॅक्टर चेक केला इथे।
बाहेर येऊ नका अन्यथा हा पॅनलाइज केलं जाईल। पंचांना एक विनंती आहे, तुम्हाला जर काही वाटलं की हाईट फॅक्टर आहे की काही आहे तर लगेच डिसिजन देत जा। रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेच सांगत जा। उशिरा जर सांगितलं तर नक्कीच वाद होतो आणि त्याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे। चला लवकरात लवकर खेळा। फ्री हिट आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत दोनच चेंडू टाकून झालेत। 4 चेंडू 10 धावा लागतायत। चांगला फटका आहे, ऑन साइडला सदवलाय। करपीचा सायने हळूवार पद्धतीने चेंडू चाललाय आणि पाता पाता 2 धावा। 3 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी 3 चेंडू 8 धावा संघर्ष चालू आहे। दोन्ही टीमचा एका बाजूला गोलंदाजी चांगली करायचं काम राहुल करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करायची आहे, कारण 8 धावा 3 चेंडू मध्ये करायच्यात। यापुढेला ज्या सर्व मॅच होतील त्या सर्व मॅचांना टायमिंग दिला जाईल। 20 मिनिटात 4 ओव्हर टाकून घ्यायच्यात, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। म्हणजेच काय तर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकणं अनिवार्य राहील। 2 धावा ते प्रत्येक बॉलवर समीकरण बदलते। आता 2 चेंडूवर 6 धावांची गरज आहे। दोन्ही संघाचं संघर्ष चालू आहे, संघर्ष करतात जिंकण्यासाठी दोन्ही संघ। कारण पाहिलं गेलं तर 6 चेंडू मध्ये 15 धावा करायच्या होत्या आणि या 15 धावा करत असताना आतापर्यंत 4 चेंडू मध्ये नक्कीच 13 धावा आल्यात। सॉरी, 4 चेंडू मध्ये 9 धावा आल्यात, अजून 6 धावा लागतायत। कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक बंदा दर्शक चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर। 4 धावा हा नो आहे, ही प्लस नो ची प्लस 1 अशा 5 धावा। आता समीकरण सोपं झालं। नो चेंडू आणि नो चेंडूवर मारलेला हा चौकार, या चौकाराच्या मदतीने समीकरण बदललं। जिथे 6 धावा लागत होत्या आता फक्त 1च धाव लागते। या ठिकाणी लक्ष द्या की एकच कॅमेरा आहे आणि एकच कॅमेरा असल्या कारणाने पायाचा जो आहे डिसिजन तो पंच तुम्ही घ्या, तुमचा काय डिसिजन आहे तो।
तर समीकरण सोपं झालं. 2 चेंडू 1 धाव आहे, परंतु या ठिकाणी यापुढील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. यापुढील सर्व सामने टाइमवर खेळवले जातील. जर 20 मिनिटात तुमचे 4 ओव्हर टाकून झाले नाही तर 1 रनाची पेनल्टी दिली जाईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जर 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट झाल्या नाही तर एक फिल्डर हा आतमध्ये घेतला जाईल. याची दक्षता पण घ्या. प्रत्येक संघाला विनंती आहे, कारण इतका उशीर जर झाला तर आपल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये होणार पण नाही. याची दक्षता घ्या आणि लवकरात लवकर खेळा. 2 चेंडू 1 धाव करायची आहे. फुलटॉस बॉल, या ठिकाणी सामना जिंकलाय एसएस स्पोर्ट्स संघाने. अभिनंदन एसएस स्पोर्ट्स आणि हार्ड लक दीक्षा 11 संघ. सर्व संघांनी नोंद घ्या, लवकरात लवकर या आणि सर्व सामने हे वेळेवर खेळवले जाणार आहेत. जर कुठला संघ वेळेवर आला नाही तर त्याला पॅनलाइज केलं जाईल.